नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सौर मराठी। बऱ्याच दिवसापासून रखडलेल्या कोळशी येथील बंधाऱ्याच्या कामाला आता गती मिळण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोळशी येथील बंधाऱ्याची पाहणी केली असून 2027 पर्यंत या बंधाऱ्याचं रखडलेलं काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेलं आहे। कराड तालुक्यातील खोडशी बंधाऱ्याच्या अपूर्ण कामाची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देखील दिल्या। खोडशी बंधाऱ्याचे रखडलेले काम सन 2027 पर्यंत पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी बोलताना दिलं। तसेच सैदापूर मधून जाणारा 6.5 किलोमीटरचा कालवा बंदिस्त करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली। खोडशी बंधाऱ्याचं अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता। त्यानुसार आज प्रत्यक्ष येऊन याची पाहणी केल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले। यावेळी आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार धैर्यशील कदम, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्यासह अधिकारी व भाजपाचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते। खोडशी बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागण्यास मदत होणार आहे। ते खोडशी बंधारा खरं म्हणजे बऱ्याच दिवस त्याचा प्रॉब्लेम होता। 2012 सालाची मंजुरी आहे, अद्याप ते काम पूर्ण होत नाही। त्यामुळे हे तातडीने काम पूर्ण झालं पाहिजे। हे या भागाचे सन्मान्य आमदार अतुल बाबा असतील, आता आम्ही धैर्यशील असतील, आपले घोरपडे साहेब असतील, सातत्याने आग्रह करत होते। म्हणून मी मुद्दाम आज वेळ म्हटलं की आपण पाहायला जाऊ। आता साधारण ते काम शिल्लक आहे। आमचा प्रयत्न आहे की मार्च 2027 पर्यंत पूर्ण करायचं। त्यामुळे लोकांची बऱ्याच वर्षाची मागणी पूर्ण होईल। तर त्याबरोबर हा जो कालवा गेलेला आहे इथं कराड शहरातून, त्याच्याबद्दलही बऱ्याच दिवसाची मागणी, कारण सगळं सांडपाणी, घाणपाणी, कचरा ह्या कालव्यातून जातो आणि पुढे जे कालव्याच्या डाऊनस्ट्रीमला जे शेतकरी आहेत त्यांना मग मात्र सगळं घाणपाणी प्यावं लागतं। त्याच्या शेतीला पाणी ते जातं, त्याच्या वेलीमध्ये पाणी जातं। म्हणून तो या कॅनॉलला बंदिस्त करावं अशी त्याची मागणी आहे सगळ्यांची। तर तो कॅनॉल बंदिस्त करण्याचा आपण निर्णय केला आता। मला वाटतं संपूर्ण 6.5 किलोमीटर आम्ही त्याचा दगड टेंडर काढतोय, कामाला सुरुवात। टेंबूचा तुम्ही पाणी करणार आहात, किती कोटीची मंजुरी देण्यात आलेली आहे सुधारित? नाही, टेंबूच्या बाबतीमध्ये आता ती आपण तशी किती रक्कम धरतो? 8,000 कोटी। 8,000 कोटीचा सुधारित प्रस्ताव, म्हणजे टोटल रकमेचा प्रमाण द्यावा लागते ना, सूट आपण दिलेली आहे। पण यावर्षी आमचा प्रयत्न आहे तो काम पूर्ण करायचा। दक्षिण मानवरचे सर्व प्रकल्प टेंबूकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू आहेत। दक्षिण मानच्या नदीवरचे जे प्रकल्प आहेत, मासुली असेल किंवा उंडाळे असेल, तर इकडचे प्रकल्प सगळे टेंबूकडे वर्ग करण्याचा असं काही प्रस्ताव आमच्या समोर नाही। साहेब, पहिले जलसंपदा मंत्री तुम्ही आहात की तुम्ही खोडशीला धरणाला प्रत्यक्ष पाणी केले, गेले 40 वर्ष झालं रखडलेलं आहे। आता तो साधारणतः काय मार्च 2027 पर्यंत हा बंधारा कुठल्याच परिस्थितीत पूर्ण होईल। हा बंधारा जो अपूर्ण अवस्थेत 2012 सालापासून कॅनॉलचं काम जे सुरू झालंय ते 6.5 किलोमीटर पूर्ण बंदिस्त होईल। दोन्ही काम पूर्ण करू आपण।